नमस्कार मंडळी, मी रितू. आज मी माझा पहिला मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि या प्रवासाची सुरुवात आपण करतोय ती गोव्यातील अतिशय सुंदर अशा ठिकाणापासून. गोवा म्हटलं की आपल्याला बीचेस आणि पार्ट्या आठवतात, पण या पलीकडेही मी तुम्हाला गोव्यातील एक खूप सुंदर असं ठिकाण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, मी मूळची आहे विदर्भातली आणि राहते कर्नाटकमध्ये. आता माझ्या घरापासून गोवा हे 30 किलोमीटर आहे. त्यामुळे संडेला प्लॅन केला आणि बाईक घेऊन आम्ही निघालो गोव्याकडे. आम्ही मस्त बाईक राईड करत पोहोचलो कारवार मडगाव हायवेवर असलेल्या पार्थकली जीवोत्तम मठामध्ये. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे असं की इथलं सर्वात मोठं आकर्षण ही नुकतीच साकारलेली प्रभू श्रीरामांची अतिशय भव्य आणि नयनरम्य मूर्ती. प्रभू श्रीरामांची ही मूर्ती ब्रॉन्झची आहे आणि 77 फूट उंच आहे. या मठाच्या 550व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदींनी या मूर्तीचं अनावरण केलं. तुम्हाला खरं सांगते, प्रभू श्रीरामांच्या या मूर्तीकडे बघताच हात आपोआपच जोडले जातात. चेहऱ्यावरील तो शांत भाव आणि हातात असलेलं धनुष्य हे सर्व इतकं रेखीव आहे की काय सांगू. खरंच सांगते, हा अनुभव शब्दांच्या पलीकडे आहे. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मठाकडे. मठाच्या आतमध्ये येताच मी फक्त पाहतच राहिले, कारण की मठाच्या आतमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. जिकडे तिकडे फुलांचे हारच दिसत होते. त्यानंतर आम्ही आतमध्ये जायला निघालो तर आतमध्ये प्रचंड अशी गर्दी पाहायला भेटली, कारण की प्रभू श्रीरामांच्या या मूर्तीचं अनावरण नुकतंच झालेलं होतं आणि या मठाला 550 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतलं. बघू शकता, मंदिरामध्ये खूप सुंदर सुंदर झुंबर लावलेले होते आणि मग नंतर दर्शन घेऊन मी या मठाच्या आतमध्ये थोडीफार फिरली. त्यानंतर मला जाणवलं की या मठामध्ये बरेचसे छोटे छोटे मंदिर आहे. त्यानंतर वृंदावन सुद्धा आहे, तर मी तिथे सुद्धा गेली. प्रत्येक कानाकोपरा या मंदिराचा मी बघितला. तुम्ही जर गोव्यात येत असाल तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका. आणि माझा पहिला मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.